नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय भलताच इंटरेस्टिंग आहे. डावखोरे लोक ते नक्की जास्त घाबरट असतात की जास्त चपळ? चला तर मग आज उलगडूया डाव्या हाताचं हे भन्नाट रहस्य. बरोबर. पण हा प्रश्न येतो तरी कुठून की डावखुरे घाबरट की चपळ? चला, याची सुरुवात एका अगदी ओळखीच्या अनुभवापासून करूया, म्हणजे पटकन लक्षात येईल. तुम्ही विचार करा, रात्रीचे 10 वाजलेत, तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत मस्तपैकी एक हॉरर सिनेमा बघताय. सगळीकडे शांतता आहे आणि अचानक स्क्रीनवर एक भूत येतं. सगळ्यांच्या आधी सगळ्यात जोरात कोणतरी दचकून किंचाळतं आणि सगळेच जण त्याला चिडवतात, काय रे मित्रा? पण एक मिनिट, जरा विचार करा, तो जो दचकेलेला मित्र आहे तो डावखोरा आहे का? अगदी बरोबर. कारण हे जे दचकणं आहे ना, हा त्यांचा भित्रेपणा अजिबात नाहीये. उलट ही त्यांच्या मेंदूची एक नैसर्गिक, म्हणू शकतो की एक सुपर पॉवर आहे. आणि आज आपण ह्याच सुपर पॉवर मागचं सायन्स काय आहे तेच समजून घेणार आहोत. आता सुपर पॉवर म्हटल्यावर जरा फिल्मी वाटतं हो ना, पण यामागे खरं-खुरं पक्कं सायन्स आहे. चला तर मग आपल्या मेंदूच्या डोकावून बघूया की हे नेमकं घडतं कसं. यामागे ना 2 सायंटिफिक कन्सेप्ट्स आहेत. पहिली म्हणजे ब्रेन लॅटरलायझेशन आणि दुसरी इमोशनल असिमेट्री. आता हे शब्द ऐकून घाबरू नका, एकदम सोपं आहे. याचा अर्थ इतकाच की आपल्या मेंदूचे जे 2 भाग आहेत ना, ते वेगवेगळी कामं करतात. म्हणजे बघा, आपल्या मेंदूचा जो उजवा भाग आहे ना, तो शरीराच्या डाव्या बाजूला कंट्रोल करतो आणि भीती ओळखण्याचं महत्त्वाचं कामही तोच करतो. आता इथे नीट बघा, डावखोऱ्या लोकांच्या बाबतीत काय होतं, त्यांचा डावा हात कोण कंट्रोल करतं? उजवा मेंदू. आणि भीती ओळखण्याचं सेंटर कुठे आहे? तेही उजव्या मेंदूतच. म्हणजे बघा, हात आणि भीतीचं सेंटर दोन्ही एकाच ठिकाणी. याचा परिणाम काय होतो? जेव्हा एखादा धोका समोर येतो ना, तेव्हा माहितीला मेंदूच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायला वेळच लागत नाही. सिग्नल थेट जातो आणि शरीर लगेच रिॲक्ट करतं. म्हणूनच डावखोऱ्या लोकांचा रिॲक्शन टाईम इतका फास्ट असतो. हे ऐकायला तर खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय, पण ही फक्त एक थिअरी आहे की याला काही रिसर्चचा आधार पण आहे? म्हणजे सायंटिस्ट लोकांनी यावर काही अभ्यास केलाय का? काय सांगतं संशोधन? अगदी आहे. स्कॉटलँडमधल्या क्वीन मार्गरेट युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर कॅरोलिन चौधरी यांनी एक भन्नाट प्रयोग केला. त्यांनी काय केलं? लोकांना द सायलन्स ऑफ द लॅम्ब्स नावाचा एक भयानक हॉरर सिनेमा दाखवला आणि त्यांना काय आढळलं माहितीये? सिनेमा बघून झाल्यावर डावखुऱ्या लोकांमध्ये भीती आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस, म्हणजे एखाद्या धक्क्यानंतर मनात राहणारी अस्वस्थता, ही लक्षणं जास्त दिसली. याचा सरळ अर्थ काय? तर त्यांचा मेंदू धोक्याला जास्त पटकन आणि जास्त तीव्रतेने रिस्पॉन्स देत होता. ओके, हे झालं बाहेरच्या देशातलं संशोधन. पण आपल्या भारतात याचं काय? इथे डावखुरेपणाकडे कसं पाहिलं जातं? याचे काही फायदे आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याबद्दल गैरसमज काय आहेत? चला आता ते बघूया. भारतात याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे आपलं क्रिकेट. युवराज सिंग, स्मृती मंधाना, रिषभ पंत, काय कॉमन यांच्यात? हे सगळे डावखुरे आहेत. यांचा जो नॅचरल फास्ट रिॲक्शन टाईम आहे ना, तोच त्यांना क्रिकेटसारख्या फास्ट गेममध्ये बॉलवर पटकन रिॲक्ट करायला मदत करतो. हीच तर त्यांची खरी ताकद आहे. बरोबर, ही झाली चांगली बाजू. पण एक वाईट बाजू पण आहे नाही का? दुर्दैवाने आजही आपल्या समाजात डाव्या हाताने काही करणं, म्हणजे लिहिणं किंवा जेवणं, हे अशुभ मानलं जातं. लहान मुलांना जबरदस्तीने उजव्या हाताने लिहायला शिकवतात. पण याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो? सायकॉलॉजी सांगतं की असं केल्याने त्यांच्या मेंदूच्या नॅचरल वायरिंगमध्ये गोंधळ उडतो आणि यामुळे मुलांमध्ये तोतरेपणा किंवा आत्मविश्वास कमी होण्यासारख्या गंभीर समस्या येऊ शकतात. म्हणजे बघा, एकीकडे आहे सायन्स आणि दुसरीकडे आहेत सामाजिक गैरसमज. या सगळ्याचा विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. डावखरं असणं हे काही कमीपणाचं किंवा शाप वगैरे नाहीये. उलट हे तर एक वरदान आहे. तर मग या वरदानाचा योग्य वापर कसा करायचा? त्यासाठी आम्ही तुम्हाला 3 सोप्या टिप्स सांगणार आहोत. टिप नंबर 1, लक्षात ठेवा, पटकन दचकणं म्हणजे भित्रेपणा नाही, तर ती आहे सजगता, अलर्टनेस. खरं तर हे एक सर्व्हायव्हल स्किल आहे. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, मुलांची नैसर्गिक सवय बदलायचा प्रयत्न करू नका. जर ते डावखुरे असतील तर त्यांना डाव्या हाताने सगळं करू द्या. आणि तिसरं, तुमच्या घरातल्या डावखुऱ्या मुलांना बॅडमिंटन, क्रिकेट किंवा बॉक्सिंगसारख्या खेळांसाठी नक्की प्रोत्साहन द्या, कारण तिथे त्यांचा फास्ट रिफ्लेक्सच त्यांची सगळ्यात मोठी ताकद ठरेल. थोडक्यात काय, तर डावखुरे लोक म्हणजे धोक्याची पूर्वसूचना देणारे एक अत्यंत सेन्सिटिव्ह आणि सुपरफास्ट रडार आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणूनच पुढच्या वेळेस हॉरर सिनेमा बघताना तुमचा एखादा डावखुरा मित्र किंवा मैत्रीण डचकली तर त्यांच्यावर हसू नका. उलट एक गोष्ट लक्षात ठेवा, खऱ्या आयुष्यात जेव्हा एखादं संकट येईल ना, तेव्हा कदाचित हीच व्यक्ती तुम्हा सगळ्यांच्या आधी सावध होईल.
मनाचे खेळ सादर करते होते डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9850583688. परीस फाउंडेशन. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.